नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 6. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत इतिहासाचे स्वयंसेवक प्राध्यापक विनायक विष्णू कुलकर्णी आणि कडवे हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मिलिंद कुलकर्णी यांच्याविषयी. इतिहासाचे स्वयंसेवक प्राध्यापक विनायक विष्णू कुलकर्णी. प्राध्यापक विनायक विष्णू कुलकर्णी यांचा माझा परिचय अनेक वर्षांपासून होता. सर अनेक वेळेला विविध कामांच्या सल्ल्याकरता माझ्याकडे आले होते. सरांनी अनेक वर्ष HPT महाविद्यालयात इतिहास हा विषय शिकवला. इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यापीठात आणि आंतरविद्यापीठात देखील इतिहास विषयाची अनेक कामं त्यांनी केली. प्रश्नपत्रिका काढणे, मॉडरेशनचं काम इत्यादी कामं, शिवाय पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली. सरांचे अनेक विद्यार्थी अनेक महाविद्यालयांमध्ये इतिहास विषय शिकवण्याचं काम करतायत. इतिहास विषय शिकवणाऱ्या 2 पिढ्या घडवण्याचं काम सरांनी केलंय. अनेक प्राध्यापक घडवले नाहीत, तर त्यांना राष्ट्रीय दृष्टिकोन देखील दिला. इतिहासाचा आणि प्रशासनाचा अनुभव दांडगा असल्यामुळे निवृत्त झाल्यानंतर देखील सरांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक रोड इथल्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केलं. सर त्या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. सर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील असल्यामुळं संघाच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं होतं. संघ प्रेरित इतिहास या विषयासंबंधी काम करणारी एक संस्था आहे. तिचं नाव आहे भारतीय इतिहास संकलन समिती, जी वाढवण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. मी आणि ते नाशिक सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूल या संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये म्हणजे कार्यकारी मंडळात एकाच वेळी निवडून येऊन आम्ही जोडीनं काम केलं होतं. सरांचं व्यक्तिमत्व निष्पाप आणि निर्मळ असं होतं. सर महाविद्यालयात कायम सायकलवर यायचे. जेव्हा प्राध्यापकांनी मोटार वापरायला सुरुवात केली तेव्हा देखील सरांची उत्तम आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी सायकलच वापरली. अनेक वेळेला आम्ही सरांकडे जायचो. सर गंगापूर रोड इथल्या गीतांजली सोसायटीत राहायचे. कुलकर्णी वहिनी आणि माझी चुलत बहीण शैलाताई देखणे या नंदुरबार इथं एकाच वर्गात होत्या. त्या आमच्या काकांच्या पूर्ण कुटुंबाला ओळखत होत्या. माझ्या मुलांच्या विवाहाच्या वेळी सर उभयता हजर होते. सरांचे वय आता 80 असले तरी आचार विचार आहार उत्तम असल्यामुळे तशी त्यांची तब्येतही चांगली होती. सर अल्प आजारामुळे गेल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यानं हा सगळा कालखंड आणि निरनिराळ्या घटना डोळ्यासमोर येऊन गेल्या. इतिहासाचे काम मनापासून करणारा एक प्राध्यापक आणि माझा हितचिंतक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मंडळी, आत्ताच आपण इतिहासाचे स्वयंसेवक प्राध्यापक विनायक विष्णू कुलकर्णी यांच्याविषयी जाणून घेतलं. आता ऐकूया कडवे हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मिलिंद कुलकर्णी यांच्याविषयी. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये तडजोडवादी वृत्ती बळावली आहे. अशा वातावरणात हिंदुत्ववादी विचारसरणीशी कोणतीही तडजोड न करणारे असं मिलिंद कुलकर्णी यांचं व्यक्तिमत्व आहे. आम्ही हॅपी होम कॉलनीतील श्री दत्त मंदिराच्या एका आरतीला कुलकर्णी कॉलनीतून गेलो होतो. योगायोगानं त्या दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या अक्षदांचा कलश देखील आला होता. आरतीचे अनेकांना आग्रहपूर्वक ते आमंत्रण देत असतात. तसं बऱ्याच वेळेला आम्हाला त्यांनी दिलं आणि मग आरतीला आम्ही उभयता गेलो. कामामध्ये तडफ आणि चिकाटी हे त्यांच्यामध्ये असलेले आणखीन महत्वाचे गुण. श्री दत्त मंदिरातील कामाला पंचवटीतून आवर्जून ते येत असतात. हे सगळे जीवाधार सेवा संघ ग्रुपमध्ये असल्यानं मला समजत होतं. त्यांचा मालेगावशी संबंध होता. मालेगाव काकाणी शाळा हा आमचा एक समान धागा आहे. ज्यांना औषधाला ऑपरेशनला पैशाचा तुटवडा असतो त्यांना जीवाधार सेवा संघ या ग्रुपच्या वतीनं ते मदत वाटायचं काम करत असतात. अशा सरासरी दरमहा ₹30,000 मदत मागील वर्षी त्यांनी वाटली. तर हॅपी होम कॉलनीतील दत्त मंदिराचे ते एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
त्यांच्यातील आणखीन एक महत्त्वाचा गुण म्हणजे काही आजारांवरील आयुर्वेदिक उपचार त्यांना माहिती आहेत आणि ते समाजातील अशा आजारी मंडळींनाही मदत करत असतात. जीवाधार सेवा संघ या संस्थेची नोंदणी करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम ते करत असतात. त्यामध्ये सलग 2 वर्ष संस्थेच्या मदतीकरता तिकीट लावून शरद पोंक्षे यांची व्याख्यानमाला त्यांनी आयोजित केली होती. अशा नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या श्री मिलिंद कुलकर्णी यांना या लेखाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आता ते जे काम करतायत ते काम करायला त्यांना उदंड बळ मिळो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. श्रोतेहो, ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 6 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.